शेतकरी संघटनेची भडगाव तालुका कार्यकारिणी जाहीर। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने शेतकरी संघटनेची भडगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। ऑगस्ट 16 रोजी शासकीय विश्रामगृह भडगाव येथे झालेल्या बैठकीत तालुकाध्यक्ष अखिलेश रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। यावेळी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा सरचिटणीस विनोद धनगर, चाळीसगाव तालुका अध्यक्ष दिलीप पाटील तसेच लोकमतचे पत्रकार अशोक परदेशी उपस्थित होते। भडगाव तालुका कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी वाल्मिक लोखंडे, धनराज पाटील, कार्याध्यक्षपदी सतीश युवराज पाटील, सचिवपदी डॉक्टर योगेश युवराज गोसावी यांची नियुक्ती करण्यात आली। तसेच सरचिटणीसपदी सरदारसिंग जयसिंग पाटील, समाधान भगवान पाटील व रामकृष्ण जगन्नाथ माळी, संघटकपदी संजय केशव खैरनार तर चिटणीसपदी योगेश शालिक पाटील व गणेश राजेंद्र जावरे यांची नियुक्ती करण्यात आली। शेतकरी संघटनेच्या युवक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी लीलाधर पाटील, उपाध्यक्षपदी सागर पाटील, सचिवपदी योगेश पाटील, संघटकपदी विकी पाटील तर सरचिटणीसपदी नरेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली। याशिवाय ज्येष्ठ संघटकपदी संजय पाटील व प्रकाश कोतकर तर सदस्यपदी जितेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली। नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे, शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, पीक नुकसान व अतिवृष्टीसह विविध समस्यांवर आवाज उठविणे आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। प्रसिद्ध असलेले तळाचे नेते दादा पाटील हे आपल्यासोबत उपस्थित आहेत। त्यांचा टाळ्यापासून त्यांच्यासोबत आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस विनोद धनगर हे पण उपस्थित आहेत। चाळीसगावचे आमचे तालुकाध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय मराठा महासंघाचे पण तालुकाध्यक्ष दादा पाटील त्यांचे व्हिडिओ आणि त्याची इंस्टावर पोस्ट खूप राहतात। ते प्रशासनाला दायावर कसं धरायचं हे त्यांच्याकडनं शिकावं, त्यांचंही मी आपल्या सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो। आणि आपल्या सगळ्या शेतकरी संघटनेला तालुक्यावरच नव्हे तर जिल्ह्यावर ओळख करून देणारे, ज्यांची लेखणी बोलते, आपलं काम बोलतं पण त्याची लेखणी बोलते, असे आमचे जवाबाचे आणि परत अशोक परदेशी पण आपल्या कार्यक्रमावर उपस्थित झाले, तर त्यांचंही आम्ही स्वागत